आणि जणू काही ती जी वान नदी आहे ती वान नदी भरू भरू गावाचं कवतीक पाहे. कवतीक म्हणजे कौतुक. आणि अशा प्रकारे गावाच्या समृद्धीचं जे कौतुक आहे ते कौतुक ही वान नदी तेव्हा पाहत होती. म्हणजे त्यावेळेला नदीलाही पाणी भरपूर होतं. 12ही महिने तेव्हा नदीला पाणी असायचं. गावातील जी शेती आहे, गावाच्या शेजारची त्या शिवारातली सगळी जी काही शेती आहे, नदीकाठची जी शेती आहे ती सगळी शेती भरपूर पिकत होती. भरपूर धान्य तिथल्या त्या लोकांना मिळत होतं. आणि हे सगळं जे कौतुक आहे हे कौतुक जणू काही ती वान नदी पाहते आहे असं इथं आपल्याला लेखिका सांगतात. या नदीच्या कराळी, कराळी म्हणजे काठावर, कराळी, कराळी याचा अर्थ आहे काठावर. या नदीच्या काठावर एक वडाचं झाड, झाड म्हणजे झाड, एक वडाचं झाड फुटू पाहत होतं. म्हणजे तिथे उगवू पाहत होतं. म्हणजे ती जी नदी आहे त्या नदीच्या काठावर नुकतंच एक लहानसं वडाचं झाड उगवत होतं. डोक्या एवढं झालं होतं. आपल्या साधारणतः एक 3 फूट 4 फूट 4.5 5 फुटापर्यंत त्या झाडाची उंची वाढलेली होती. त्याचा कव्वा कव्वा, कव्वा कव्वा म्हणजे कधी कधी हिरवटपणा गाववाल्याले बोलवू पाहत होता. आणि ते जे नुकतंच उमलू लागलेलं जे झाड आहे, नुकतंच उगवत असलेलं जे झाड आहे, जे 4 4.5 5 फुटापर्यंत आलेलं आहे, त्या झाडाचा जो हिरवेपणा आहे, त्या पानांचा हिरवेपणा आहे, त्या पानांचा हिरवेपणा गाववाल्याला जणू काही तो भुलवत होता. पण उन्हाळे पावसाळे झेलता झेलता तो गारच झाला होता. वाळा पडल्यानं पांढरी पांढरी म्हणजे पांढरी पांढरी गढी उघळी पडली होती. पडली म्हणजे पडली होती. मग आता त्या गावामध्ये एक गढी होती. आता पूर्वीच्या काळी प्रत्येक खेड्यामध्ये तेव्हा त्या गढ्या असत. कदाचित अनेक वर्ष कधीतरी पूर्वी ती गढी त्या गावाच्या बांधलेली असेल. अनेक उन्हाळे पावसाळे त्या गढीनं आतापर्यंत झेललेले होते. पण मात्र त्या गढीची कुठलीही डागडुजी होत नसल्यामुळे काय झालेलं आहे, हळूहळू मात्र ती गढी पडायला लागलेली आहे. त्या गढीवर एक मोठा वाडा सुद्धा होता. कदाचित त्या वाड्यामध्ये त्या गावचे पाटील किंवा कोणी इनामदार वगैरे तिथे राहत असत. आणि तो वाडा पडल्यामुळे आता त्या गढीवर कुणीही राहत नसल्यामुळे ती पांढरी जी गढी आहे ती आता जणू उघडी पडली होती. तिथे आता कुणीही राहत नव्हतं. आता म्हणून हा जो उतारा आहे तिथला मुद्दा असा आहे, लेखिकेने केलेले गावाचे वर्णन. लेखिकेने केलेले गावाचे वर्णन. त्यानंतर पुढे लेखिका म्हणते आहे, आज त्या गावात धामधूम सुरू होती. आता असं हे जे गाव आहे त्या गावात धामधूम सुरू होती. म्हणजे कुठला तरी एखादा काही कार्यक्रम असावा, त्या कार्यक्रमाची तयारी त्या गावात सुरू होती. भोंगा वाजत होता. लाऊडस्पीकरला तेव्हा भोंगा असं म्हणत. जो भोंगा आहे तो भोंगा वाजत होता. तिच्यावर जी गाणी आहे ती गाणी तिच्यावरती वाजवल्या जात होती. जो तो आज आनंदात होता.
होता म्हणजे होता. आणि गावातला प्रत्येक व्यक्ती लहानापासून ते मोठ्यापर्यंत ही सगळी माणसं अगदी आनंदात होती. काहून का त्या गावाले साजर गाव म्हणून मान भेटला होता. साजर याचा अर्थ आहे चांगलं. पण इथे आपण त्याचा अर्थ असा घेऊ की आदर्श गाव पुरस्कार. साजर गाव आजच्या जर सांगायचं झालं तर आदर्श गाव पुरस्कार हा त्या गावाला लाभलेला होता. त्याचा जो मान आहे तो मान त्या गावाला मिळाला होता. भेटला होता म्हणजे मिळाला होता. आज ज्याच्या त्याच्या तोंडी हेच गोष्ट होती. गोष्ट म्हणजे गोष्ट. आणि आपल्या गावाला हा चांगला पुरस्कार मिळालेला आहे. हीच गोष्ट प्रत्येकाच्या ओठावर येत होती. वान नदी भरभरू वायत होती. तिच्या कराळीवरला गड फुलू पायत होता. नदीचं मात्र संथपणे वाहन सुरू होतं आणि दिवसानुदिवस त्याच्यानंतर महिने तो जो गड आहे तो गड तो हळूहळू लहानचा मोठा